तांदूळ घेतलेला आहे जो शिजवून घेतलेला आहे आपण. नंतर कोथिंबीर आहे, कांदा आहे, फ्लावर किसून घेतलेला आहे, पुदिना आहे, बेसन घेतलेलं आहे, इथे गाजर घेतलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, सिमला मिरची बारीक चिरलेली आहे. नंतर इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, नंतर तीळ, अख्खे लसूण आहेत सोललेले. नंतर इथे आपण आलं घेतलं आहे, लिंबू आहे, हिरवी मिरची, जिरं, हळद आणि मीठ. तर हे जे राईस फ्रिटर्स आहेत म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला घरी एक सगळ्यांच्याच घरी नाही का तुमच्या माझ्या घरी हा एक प्रॉब्लेम असतो की भात उरतो शिजलेला. तर तेव्हा करण्यासाठी मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. मुलांनाच काय मुलांच्या नावाने आपण भरपूर गोष्टी खात असतो आहे की नाही. मी तर खात असतो. तर राईसमध्ये आपण काही गोष्टी भाज्या पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. थोडंसं त्याच्यामध्ये आता तळतोय आपण या सगळ्या गोष्टी आहेत तर एक थोडंसं पौष्टिक पण ती गोष्ट व्हावी, ती स्टार्टर व्हावं पौष्टिक, त्याचा थोडासा विचार करून या सगळ्या गोष्टी आपण त्यात ॲड करतोय. आणि याच्यासोबत जी आपण चटणी करणार आहोत ना ती एकदम क्लास चटणी आहे. सोपी आहे पण करायला सोपी तर आहेच पण टेस्टी आहे चटणी असणार आहे ही. याच्यामध्ये पालक थोडासा जास्ती वापरतोय चटणीमध्ये. 2 कारणं आहेत. एक तर नुसती कोथिंबीर आणि बाकीच्या गोष्टी टाकण्यापेक्षा एक त्याला फायबर छान आपल्या याच्यात जावं पोटामध्ये, आयर्न पण आहे याच्यामध्ये भरपूर, त्यामुळे पालक याचा वापर जास्ती करतोय. हिरवा रंग पण त्यांनी छान येतो चटणीला. त्याचबरोबर त्याला एक असा घट्टपणा पण मस्त येतो. तर साधारणपणे मी अर्धी गड्डी जी पालक असते किंवा अर्धा बंच तो याच्यात घेतलेला आहे, जो वाफवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी टाकतोय शेंगदाणे थोडे, एक 2 चमचा, 2 चमचे आपण शेंगदाणे याच्यात टाकतोय. थोडे जिरे, आता एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या याच्यात टाकायच्या आहेत. एक लसणाच्या पाकळ्या 4 ते 5, थोडं आलं, मीठ पण आत्ताच टाकून देतोय मी याच्यामध्ये, कोथिंबीर, आणि थोडं पुदिन्याची पानं. या सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. वा, याला आपण वाटून घेऊया आता. या चटणीला आपण काढून घेतोय. हा रंग तर एकदम मस्त आला आहे चटणीला, टेस्ट पण त्याची भारी असणार आहे. आणि आता त्याचबरोबर मी इथे काय करतोय, एका बाउलमध्ये राईस घेतोय, तेल पण इथे तापत ठेवतोय आणि राईस थोडासा मी क्रश करून घेतोय. बस याला थोडंसं आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे राईस. आणि आता हा जो थोडा मोकळा आहे तांदूळ इकडे जो शिजलेला आहे तो, पण घरचा भात पण असतो, थोडासा चिकट असला तरी पण चालेल, काही हरकत नाही. तसा पण असेल तरी पण काही हरकत नाही. फक्त त्याला थोडंसं आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.